दिवाळीसाठी एवढं सुंदर रेडी होता येतं का? तर मग हो, का नाही येणार? जर मी रेडी होऊ शकते अशा प्रकारे तर तुम्हीही होऊ शकता. सो आता लवकरच दिवाळी येते, त्यामुळे असं छान सुंदर रेडी व्हायचं असेल तर चला आज तुम्हाला मी शिकवते कसं रेडी व्हायचं. एकदम मस्त. आपल्याजवळ आउटफिट असतो, आपल्याजवळ कानातले असतात, आपल्या ज्वेलरी सगळं असतं आपल्याजवळ, पण आपल्याला मेकअप करता येत नाही. एकदम लाईट मेकअप, असा मेकअप जो वाटला नाही पाहिजे की मेकअप केलाय, पण मेकअप केलेला असला पाहिजे. तर चला तुम्हाला मी सगळं दाखवते कशा प्रकारे करायचा तो. सुरू करूया आपण आता. पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. सुरू करूया आपला व्हिडिओ. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही मेकअप असो, आपण त्याआधी स्किन केअरला सुरुवात करतो. तर सगळ्यात पहिले आपण स्किन केअर करून घेऊ. पण आता इथे ना आपण सनस्क्रीन लावणार नाही आहोत, कारण का इथे आपण रात्रीचा मेकअप करतोय. बेसिकली दिवाळीचा जेव्हा आपण रेडी होत असतो ते आपण रात्रीसाठी होत असतो. दिवाळी आपण बहुतेक रात्री साजरी करतो. सो त्यामुळे आपण इथे अजिबात सनस्क्रीन न लावता बाकीचे सगळे प्रोडक्ट वापरून आपण आपलं जे स्किन केअर आहे ते करूया. स्किन केअरच्या प्रोडक्टची लिंक, सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. नाही मिळाली तर मला कॉमेंट करून सांगा. ओके, कधी कधी काय होतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नाव नाही टाकू शकत. सगळ्यात पहिलं जे मी यूज करणार आहे ते आहे पिलग्रीमचं हे टोनर, जे की मी ऍज ए टोनर म्हणून यूज करते. ठेवळायचं कुठलंही टोनर असो, नसेल टोनर रोज वॉटर घ्या आणि स्प्रे करा. टोनर लावून झालंय. आता जर टोनर जे आहे त्याला अजिबात काहीच करायचं नाही, रगडायचं वगैरे काही नाहीये, नॉर्मल डॅब डॅब करायचं, झालं तुमचं. तेवढा वेळच करायचं. त्याला आपोआप सुकू द्या आणि नेक्स्ट तुम्ही जी स्टेप आहे ती करायला घ्या. तोपर्यंत आपण इथे लिप बाम लावून घेऊया. लिपला मॉइश्चराईज करणं पण तेवढंच आवश्यक असतं जेवढं तुमच्या चेहऱ्याला स्किन केअर करणं आवश्यक आहे. आता इथे लिप बाम साठी हा लॅक्मेचा लिप लव जो आहे ऍप्रिकोट असा हा लिप बाम आहे, तो मी वापरतीये. तोपर्यंत हा जो टोनर आहे तो सुकू द्या आणि त्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट स्टेप कडे वळणार आहोत. आपला टोनर जो आहे तो छान वाळून झालेला आहे. आता आपण आपल्या नेक्स्ट स्टेप कडे वळतोय. नेक्स्ट स्टेप काय आहे ती म्हणजे आपला मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझर साठी इथे मी जॉयचं हायड्रा फ्रेश मॉइश्चरायझर वापरते, कारण माझी कॉम्बिनेशन स्किन आहे. तुम्ही म्हणू शकता ऍक्च्युली माझी नॉर्मल स्किन आहे, पण कधी कधी ती कॉम्बिनेशन मध्ये बदलते, त्यामुळे मी हे वापरते. जर तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे किंवा तुमची नॉर्मल स्किन देखील आहे, तुमची ऑइली आहे, तर हे तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. हे वापरून बघा. खरंच खूप लाईट वेट आणि ऑइल अजिबात प्रोड्यूस न करणार असं हे मॉइश्चरायझर आहे. खरंच खूप बेस्ट असं आहे आणि सोबतच हे तुम्हाला आरामात 1 महिना येतं जर तुम्ही व्यवस्थित वापरलं तर. आणि हे खूप खूप रिझनेबल आहे. व्यवस्थित लावून घ्यायचं. आता हे लावल्यावरती साधारणतः 5 मिनिट तरी थांबायचं आणि नंतर आपली नेक्स्ट स्टेप जी आहे ती करायला घ्यायची. मॉइश्चरायझर लावून झालेला आहे. आता आपण बोलतो आपल्या मेकअप कडे. तर मेकअप मध्ये सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे प्रायमर लावणं. आता प्रायमर का लावायचं, तर प्रायमर हे आपला एक बेस असतो. मेकअप चांगला लॉंग लास्टिंग टिकवून ठेवण्यासाठी, आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स आहेत त्यांना ब्लर आउट करण्यासाठी ते काम करतं. त्यामुळे प्रायमर कधीही विसरायचं नाही. आता इथे मी खूप कमी किमतीचं प्रायमर घेतलंय, जे की आहे आपलं इनसाइडचं प्रायमर. हो, इनसाइडचं प्रायमर आहे, मला विसरले होते मी ना. सो इनसाइडचं हे मी प्रायमर घेतलेलं आहे, ते वापरायचं. हे अंडर 100 रुपयामध्ये येतं. ते तर मी ते वापरते. संपत आलंय ऑलमोस्ट ते. आता मला पिळून काढावं लागणार. तुम्हाला प्रायमर अजिबात जास्त घ्यायचं नाहीये, अजिबात जास्त घ्यायचं नाही. थोडस, सगळं माझं घाल प्रायमर करतंय. थोडस घ्यायचं, जिथे नीड आहे तिथेच लावायचंय. जसं की माझ्या टी झोन वरती येते घाम येतो, नाकाच्या अराउंड मला घाम येतो, इथे येतो, इथे येतो. पूर्ण चेहऱ्याला लावलं तरी काही फरक नाही पडत, छानच होईल ते. पण त्याची काही गरज नसते. जेवढं गरजेचं आहे तेवढंच लावा.
उगाच भेटलंय म्हणून थापायचं असं काही करायचं नाही. सो प्रायमर लावून झालंय. आता आपण वळतोय आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. तर आपली नेक्स्ट स्टेप जी आहे ते आहे आपलं फाउंडेशन. फाउंडेशनसाठी इथे मी यूज करते पिलग्रीमचं हे फाउंडेशन. आता ह्याचा मी खूप जास्त रिव्ह्यू बघितला, तसं आपण ट्राय करूया. पम्प बॉटल येते. सो मी असं घेतलं. मला माझा हा शेड थोडासा वाटतोय पण तरी देखील लावून बघते. थोडा चुकीचा आहे असं मला वाटतंय, पण ठीक आहे, आपण कमीत कमी लावूया आणि ह्याला ब्लेंड करूया. खूप लाईट वेट आहे, अक्षरशः थंडावा देते माझ्या चेहऱ्याला आणि सिरम टाईप ऑफच आहे, म्हणजे खूप पातळ आहे. एवढं पातळचं फाउंडेशन असेल तर मला वाटत नाही तो कव्हरेज देऊ शकेल असं मला तरी वाटत नाही. लेट्स सी काय होते. मानेला चुकून पण विसरायचं नाही. मानेला कानाजवळ लावायचं, पण ते आपण वापर. ब्युटी ब्लेंडरने याला ब्लेंड करून घेते. आधी हातावरचं घेते, सगळं ब्लेंड करूया. ब्लेंड 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 ब्लेंड. हे माझ्या स्किन टोनचं नसल्यामुळे आणि प्रॉपर मला लाईट कव्हरेज दिली आहे, पण ह्याची जी कव्हरेज आहे ऑसम आहे. ब्लेंडिंग टॉप लेवल. बापरे, त्याने माझे डार्क सर्कल काय केलेत. नशीब मी कमी लावला होता, जास्त लावला असता तर अक्षरशः मी भूतनी वाटले असते. तुम्ही मला ना नॅचरल कव्हरेज वाटते, मी ते लावतीये तर, पण ते कॅमेऱ्यामध्ये अक्षरशः जास्त लाईट वाटते. ठीक आहे, मी छान ब्लेंड करून घेते म्हणजे ते वाटणार नाही तेवढं. फाउंडेशन एक नंबर आहे आणि थोडा लाईट माझ्यापेक्षा, माझा तो शेड नसल्यामुळे, चुकीचा आल्यामुळे फाउंडेशन थोडंसं मला लाईट होते. पण ठीक आहे, फाउंडेशन बाकी एक नंबर आहे. शेड चुकला तर सगळं चुकेल, पण शेड बरोबर घ्या तुम्ही, त्यामुळे चांगलं होतं. मी जे बेज मागवला होता तरी देखील हा चुकीचा आलाय. मला असं वाटतं की तुम्ही ह्याच्यापेक्षाही साधावाला मागवा, म्हणजे ह्याच्यापेक्षाही जो डार्क असेल तो मागवा. जर तुम्ही माझ्या स्किन टोनचे असाल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षाही मला बेज मध्ये असेल तो मागवला पाहिजे, तरच तो छान वाटला असता. बाकी ओव्हरऑल फाउंडेशन एक नंबर, टू गुड. मला आतापर्यंत एवढं छान फाउंडेशन कुठेही भेटलं नव्हतं. मी कुठल्याही ब्रँडचं आतापर्यंत वापरलेल्या ब्रँडचं हे फाउंडेशन सगळ्यात भारी आहे. मी अक्षरशः इथून नमस्कार करते बनवणाऱ्यांना की एवढ्या कमी किमतीमध्ये त्यांनी एवढं छान फाउंडेशन बनवलंय. गो फॉर इट गाईड. पाहिजे असताना मला कॉमेंट करा, मी नक्की तुम्हाला ह्याची लिंक देते. सो गुड. ओके, आता आपण वळतोय आपल्या पुढच्या स्टेपकडे. तर पुढची स्टेप आपली ही आहे की आपण लावणार कॉम्पॅक्ट. तर फाउंडेशन लावून झालंय, कॉम्पॅक्ट कडे वळतोय. थोडंसं लाईट कव्हरेज एखादं फाउंडेशन आलं तर तुम्हाला ब्लेंड करून त्याला छान करून घ्यायचंय. पण कॉम्पॅक्ट जे आपण लावणार आहोत ते अजिबात लाईट लावायची नाही. पूर्ण तुमच्या जो काही चेहरा आहे त्याच्या शेडची लावायची, जेणेकरून ते काही जे फाउंडेशन लागलेलं आहे ना ते कव्हर होऊन जातं. ओके, सो इथे मी कॉम्पॅक्ट जी वापरते ती ब्लू हेव्हनची आहे. अशा प्रकारे बघा, हे माझं शेड एक्झॅक्ट मॅच आहे. सो मी ही वापरते आणि छान आपण ह्याला कॉम्पॅक्ट लावून आपल्या फाउंडेशनला लॉक करतोय.
सो गुड. आतापर्यंतचा सगळ्यात छान बेस आजचा. भारी, एकदम भारी. आता बघू शकता फाउंडेशन कुठे गेले, छान वाटत पण नाहीये, काहीच वाटत नाहीये. खूप 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 भारी. जा घ्या, एकदम मस्त आहे. छान फाउंडेशन लावून झालंय. आता आपला बेस रेडी आहे. आता आपण बोलतो आपल्या नेक्स्ट बेसकडे, ते म्हणजे आपलं कॉन्टॉर. सो कॉन्टॉर साठी इथे मी युज करतेय शुगरचा हा कॉन्टॉर. खूप वेळा तुम्ही बघितला असेल हा माझ्याजवळ कॉन्टॉर. सो हा मी इथे युज करते. हा बघा असा आहे हा. सो मी ते फाउंडेशनचं ब्रश आहे माझ्याजवळ, तेच घेतेय आणि त्याने लावणार आहे आता मी. कॉन्टॉर का करायचं? कारण आपल्या चेहऱ्याला एक आकार येतो म्हणून. तर कसं करायचं कॉन्टॉर? काय करायचं? चंबू करायचा तोंडांचा. एवढंच करायचं. ह्या लाईन पासून ते इथपर्यंत डोळ्यांची अशी लाईन आणि तुम्हाला अशी लाईन करायची. बघा छान वाटतोय ना इफेक्ट? बस. आता तुम्ही हा इथे पण करू शकता. लाईन तुमच्या शार्प वाटतात. त्यानंतर हाच ब्रश असा घ्यायचा थोडासा आणि नाकाजवळ करायचं. झालं. आता आपलं कॉन्टॉर करून झालंय. आता आपण वळतोय आपल्या ब्लश कडे. ब्लश साठी इथे मी युज करणार आहे माझी एक लिपस्टिक, जी की आहे पिलग्रीमची. तुम्ही म्हणाल सगळे प्रोडक्ट का पिलग्रीमचे दाखवतेस? तर खरंच पिलग्रीमचे खरंच खूप सुंदर प्रोडक्ट. तर ही लिपस्टिक तर भयानक सुंदर आहे. सो ही आहे लिपस्टिक, जिचा शेड आहे 08 फ्लर्टी रोज, जो मला रोजच्या जीवनासाठी खूप आवडतो. तर मी काय करते, हे असं मागे घ्यायचं थोडस आणि बस तुम्हाला ती लिपस्टिक हाताच्या सहाय्याने लावायची. डायरेक्ट लावायला गेलं तर खूप जास्त लागू शकते आणि ते खूप खराब दिसतं. ओके डन. एवढंच. आपल्याला खूप नॅचरल मेकअप करायचा आहे. एवढंच. आता याला ब्लेंड करायचं. कसं? सो बोटाच्या साहाय्यानेच. हाताला उरलेली लिपस्टिक ती काढून टाकला आणि दोन्ही बोटाने केला तरी चालेल. डन. तुम्ही बघू शकता छान अशी ती ब्लेंड झाली आहे, नॅचरल लुक वाटतोय. सो मी असं इकडेच करायचं. सो छान अशी आपला ब्लश जो आहे तो लावून झालाय. आता वळतो आपण आपल्या हायलायटरकडे. हायलायटरसाठी इथे मी युज करतेय हा माझा ब्लू हेव्हनचा हायलायटर आणि हा फ्रॅन ब्रश, जो प्रत्येकाजवळ असो. नसेल तर हाताने लावा. हाताने मेकअप कसा करायचा ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोडेड आहे. सो हायलायटर घ्यायचा आणि छान असा लावायचा. थोडासा लावायचा, जास्त नाही. जास्त चमकायचं नाहीये. आपण दिवाळीतलं कंदील नाही. सो जास्त चमकू नका. हायलायटर लावून झालेला आहे. आता वळतोय आपल्या आय मेकअप कडे. आय मेकअप खूप सोपा, एकदम पटकन होऊन जाईल. आय मेकअप साठी इथे मी युज करणार आहे ग्लॅम 21चा हा पॅलेट. हजेल पॅलेट आहे हा. 9-in-1 आय शॅडो पॅलेट अशा प्रकारचा. सो ह्याच्यामधला मी शेड युज करते फक्त हा. एकदम खूप लाईट आहे हा शेड आणि नॉर्मल कव्हरेज आहे याचं. फक्त तुम्हाला लावून घ्यायचंय बस. नॉर्मल लावून घ्या. डोळ्यांना एक छान असा शेड येण्यासाठी, एक छान अशी छटा येण्यासाठी बस. सो बघू शकता किती छान लागलाय. सेम तुम्हाला इथे करून घ्यायचंय.
सो आय मेकअप इथे झालेला आहे, फक्त काजळ लावून घ्यायचंय. पण काजळ कसं लावायचं ते दाखवते. इथे खाली गाड्यांचा आवाज येतोय बिकॉज ऑफ समोरच रस्ता आहे, थोडं ऍडजस्ट करावं लागेल तुम्हाला. सो इथे मी काजळ जे लावते ते जस्ट टर्फचं हे काजळ आहे. कसं लावायचं सांगते. पहिलं म्हणजे हे काजळ आपल्याला लायनर ऍज अ लायनर लावून घ्यायचंय. विंग वगैरे काहीच नाही करायची, नॉर्मल लावायचं. एकदम भरभरून नाही लावायचं, थोडंसं लावायचंय लाईट. ओके, जसं मी लावलंय ना तसं तेवढंच लावा बस. बघा इथे लावलंय तसं तुम्हाला लावून घ्यायचंय पूर्ण. आणि नंतर आता आपण नेक्स्ट स्टेप कडे वळतोय. सेम हेच काजळ तुम्हाला ऍज ए काजळ लावून घ्यायचंय. सो काजळ लावून झालेलं आहे. आता वळतोय आपल्या नेक्स्ट स्टेप कडे. नेक्स्ट आणि फायनल स्टेप आपली लिपस्टिक. लिपस्टिक लावून झाली, छान सेटिंग स्प्रे मारायचा आणि आपला लुक कम्प्लीट. सो लिपस्टिक साठी सेम लिपस्टिक मी इथे यूज करते, पण एकदम थोडीशी लावायची आहे कारण आपल्याला फक्त लाईट मेकअप पाहिजे. एवढीच लावा, इथे थोडंसं लावा बस आणि हिला स्मच करून घ्या. थोडीशी कमी केली तरी छान दिसेल, थोडीशी कमी करतेय. डन, थोडीशी कमी केली आहे, छान झालंय. ह्याच्यावरती मी लिप ग्लॉस लावणार आहे. लिप ग्लॉस साठी जे मी यूज करतेय हा मिस क्लिअरचा लिप ग्लॉस, जो की माझ्याजवळ एकच आहे. मी जास्त काही वापरत नाही लिप ग्लॉस, एकच ठेवलाय. सो लिप ग्लॉस लावून झालेला आहे. आता आपण सेटिंग स्प्रे मारतोय हा ब्लू हेव्हनचा आणि आपला मेकअप आपण कम्प्लीट करतोय. सेटिंग स्प्रे मारताना डोळे बंद करायचे, थोडासा लांबींवरती घ्यायचा आणि मारायचा. ओके, आता एक राहिलंय ते म्हणजे आपलं मस्कारा. मी विसरले होते, आता लावूया. हा आहे ट्विंग लाईटचा मस्कारा, वॉटरप्रूफ मस्कारा आहे. मी मिशोवरून घेतला होता ऍक्च्युली हा मस्कारा. खरंच खूप सुंदर आहे हा. मी वापरून बघितला, छान टिकतो, छान आहे, मला आवडला देखील. सो मी हा वापरते. तुम्ही बघू शकता लॅशेसला किती छान इफेक्ट आला ह्याच्यामुळे. सो छान असा इफेक्ट आलाय ह्याच्यामुळे. आपला मेकअप डन आहे. आपण छान असं ज्वेलरी वगैरे वेअर करूया आणि तुला माझा फायनल लुक दाखवते कशी दिसतीये. ओके चला. तर हा आहे माझा फायनल लुक. तर मंडळी, तुम्हाला हा लुक बघून कोणता मूवी आठवला तो नक्की सांगा, कारण मी एका मूवी मधला हा लुक क्रिएट केलेला आहे. आणि सध्या ना हे आउटफिट जास्त ट्रेंडिंग आहे. पुन्हा एकदा म्हणतात ना, जुनं ते सोनं, ते नवीन नवीन येतच राहील सगळे.
सो मी हा लुक एकदम जुन्या मूवीचा केलेला आहे आणि प्रत्येकाला मला वाटतं सगळ्यांनाच ती मूवी आवडत असेल. सो अशी एक मूवी आहे, तिचा मला कॉमेंट करून सांगा की हा कुठल्या मूवीचा लुक आहे. सो मित्रांनो, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. केलं असेल तर थँक्यू सो मच. आता भेटूया अशाच प्रकारच्या खूप छान छान व्हिडिओमध्ये. चला आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ. टेक केअर, बाय, लव्ह यू ऑल.